मोबाईल आहे तो व्हायब्रेट होणारच. माझाच मोबाईल व्हायब्रेट झाला. फोन आहे इथं आणि व्हायब्रेट झाले तिथं, काय पण बडबडतेस तू? इथनच व्हायब्रेट झाला, इथनच. ते काय आहे, व्हायब्रेशन कुठून येतात ते कळत नाही ना. हा इथंच व्हायब्रेट झाला, इथंच व्हायब्रेट झाला. ते काय नसावी, मी सायन्सच्या तासाला बसत नव्हतो ना, त्यामुळे मला एवढं डोकं चालत नाही ग माझं. इथंच व्हायब्रेट झाला. कुठं पण होते व्हायब्रेशन, काय सांगता येत नाही. इथं व्हायब्रेट झाला. असू दे असू दे. सावी, अगं आवरलं का रीनाचं? चला लवकर नाश्ता करायला या. हा आले आले. ए रीने, आता उठलीस ना, चल पटकन आवरून घे, बरीच काम आहेत आपल्याला. चल चल ये पटकन. सापडली असती सत्ता, सगळा प्लॅन चॉपट झाला असता. ए ते सोड रे. हे तुला माहितीये काय, काल आपल्या हिरोचा मेसेज आला होता आपल्या सावीसाठी हाय म्हणून. धैर्याचा तू काय रिप्लाय दिली? मी काय रिप्लाय देणार, मी त्याच्या हायला बाय म्हंटल. रिप्लाय कशाला दिलीस? म्हणतेस काय जरा तू? त्यांच्या दोघांची गट जुळवायची म्हणून तुझ्याकडे ठेवून घेतलेलीस ना फोन. मग बाय करून विषय कशाला संपवलीस? काहीतरी बोलायचं ना पुढं, ताणवायचा विषय. तुम्ही पोरी की नाही, आम्हालाच सगळं करायला लागते. ए शान्या, लय माहितीये मोठा पुरुष आलास. एक तर तिथं अचानक त्याचा मेसेज आला आणि तेवढ्यात आपली सावी आणि काकी तिथं आल्या. मग पुढं काय करायचं ना मला काही कळेच ना. मेसेज आला काय त्याचा? हे अरे गुड मॉर्निंग म्हणून मेसेज आला त्याचा आपल्या सावीसाठी. आता काय रिप्लाय देऊ? ना तुझं ना फक्त एवढंच डोकं चालते बघ. सकाळी हायला बाय म्हणून टाकलेलीस ना, आता गुड मॉर्निंगला गुड नाईट म्हणून टाक. शान्या, हे बघ तुझ्यापेक्षा की नाही जरा जास्तच डोकं चांगलं चालतंय माझं. अरे की हे सगळे मेसेज आहे ना, सावीच त्याला करायला लागल्या. जरा विचार कर विचार कर. हे पराग, तुमचा चेहरा बघावा नाही लागला तर गुडच होईल मॉर्निंग. सेंड. प्रत्यक्ष असो नाहीतर मेसेजवर, हिचा टोन सेमच आहे. व्हिडिओ सारखाच बघताय वाटतं. असं काय त्या व्हिडिओ मध्ये? काय नाही,
भाऊजी काय हो हल्ली फारच एकटे एकटे राहायला लागलात तुम्ही. नाही म्हणजे एवढं एकटं राहणं बरं नाहीये. असं तुमच्याकडे पाहिलं ना तर सतत वाटतं कसला तरी विचार घोळतोय का मनात. अहो ताई कसला काय कसला, आता ह्या वयात आणि कसला विचार असणार आहे लग्नाशिवाय. आणि भाऊजी असा विचार जर तुमच्या मनात घोळत नसेल ना तर घोळायला पाहिजे बर का. कसं आहे ना, आमच्या दोघींना सुद्धा आता कामाचा ताण नाही झेपतो. एवढं काय कामाचा ताण झालंय. मी हे आहेत की तुम्हाला कामात मदत करायला. कोण? इरा? आता इराची काय मदत होणार. नाही म्हणजे इरा ह्या घरचीच आहे पण हक्काची सून नाही ना. तिसरी सून आली तर तिला हक्काने सांगता येईल ना. अगदी बरोबर. म्हणजे आता या घरात हक्काची तिसरी सून यायलाच हवी. धैर्य, तुझ्या बाबांचं एकच स्वप्न होतं, तुझं लग्न धूमधडाक्यात लावायचं. मला सारखे सांगायचे की एकदा का धैर्यवर प्रेम करणारी त्याची बायको आली की मी निश्चिंतपणे वरती जायला मोकळा. आज नाही येत ते आपल्यात, पण एवढं नक्की ते जिथे कुठे असतील ना त्यांच्या डोळ्यात तुझ्या लग्नाचं स्वप्नच असणार बघ. अंतरपाटाच्या या साईडला तू आणि पलीकडे पलीकडे तुझी होणारी बायको. माझा धैर्य बाशिंग बनून उभा आहे. अंतरपाटाच्या पलीकडे त्याची होणारी सुंदर बायको. तू लग्न करून तिला घरी आणलंस, तिने माप ओलांडलं.